पण पुढे ह्या शहरात एक जरी ड्रग्स पकडला तर मी पूर्ण तुमच्या पोलीस कमिशनरला पण जबाबदार झाले. मी सांगतो, हे बघा तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, बाकीच्या गोष्टींमध्ये माझा कधीही हस्तक्षेप नसतो. तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या हद्दीमध्ये कुठलं काय चालतं, कुठले बार चालतात, कुठले बार किती वाजेपर्यंत चालतात, किती वाजेपर्यंत परमिशन आहे, 4 वाजेपर्यंत कुठले चालतात, 3 वाजेपर्यंत कुठले चालतात किंवा सकाळपर्यंत कुठले चालतात, मला काही घेणं देणं नाही. जेव्हा लोकांच्या तक्रारी येतील मी त्या विषयावर पण बोलेन. परंतु ड्रग्स माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. जर ड्रग्स माझ्या शहरात आलं तर माझी नवीन पिढी जर बर्बाद होत असेल तर मी बिलकुल कोणालाही सोडणार नाही. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, तो जो सुरू आहे ना त्याला तर ताबडतोब सस्पेंड करा. ते ड्रग्स त्याला ह्या पोरांनी पकडून दिलेलं कुठे आहे ह्याचं स्टेटमेंट घ्या. आता FIR आताच्या आता करा. आणि आता आम्ही नवीन प्रोव्हिजन केली आहे की जर 3-4 जण असेल तर मोक्का खाली त्यांच्यावर कारवाई करा. आणि ताबडतोब आजच्या सगळ्यांना अटक झाली पाहिजे. माझ्यासारखा तडीपार वगैरे छोड रोड मोक्का करणे काय सोडायचं नाही. माझं म्हणणं आता ठीक आहे, जे झालं असेल ते झालं, मी मागे जात नाही. पण पुढे ह्या शहरात एक जरी ड्रग्स पकडला तर मी पूर्ण तुमच्या पोलीस कमिशनरला पण जबाबदार झाले. मी सांगतो, त्यामुळे आता ह्याला घेऊन जायचं, FIR लॉन्च करायचा कडक, आणि नवीन लॉ जो आम्ही बनवलाय त्यानुसार करायचं. म्हणजे त्यांच्यावर मोक्काच लागला पाहिजे, सोडायचं नाही त्यांना. आणि जेवढे आरोपी तो सांगतोय सगळ्या आरोपींना ताबडतोब आजच्याच कुठे असतील तिकडनं फरफटत आणून अटक करा. परत सगळे बाहेर न आले पाहिजे आयुष्यभर, अशी व्यवस्था करा.